स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकन व लाभ फाउंडेशन यांच्या वतीने भीमरत्न पुरस्कार सोहळा 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे। हा सोहळा शनिवार 9 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, क्रिताल बेगर्स होम, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई 71 येथे पार पडणार आहे। अभिमान आणि स्वाभिमान जपणारा हा सोहळा मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच लाभ फाउंडेशन अध्यक्ष अमित भाई हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये चेंबूर या ठिकाणी होणार आहे। सिद्धार्थ कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण हे आहे। या क्रीडांगणामध्ये अत्यंत भव्य स्वरूपामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये कमीत कमी 4 ते 5 हजार लोक येऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि भीमरत्न पुरस्कार सोहळ्याला आपला पाठिंबा दर्शवतात आणि या कार्यक्रमामध्ये आनंद व्यक्त करतात। हा कार्यक्रम कधी आहे? हा कार्यक्रम शनिवार 9 मे दिनांक 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे। त्याचं स्थळ काय भाऊ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई 71। या कार्यक्रमात कोण कोण येणार आहेत? या कार्यक्रमामध्ये आपण बघत असाल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण कलाकार बोलवलेले आहेत। हा कार्यक्रमाची दर्जा अतिशय उच्च प्रतीचा असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी मुंबई असेल किंवा मुंबईच्या बाहेरून आपण कलाकार त्यांना आपण निमंत्रित करतो। यावेळेस ही आपण बाहेरचे कलाकार बोलवलेले आहेत। त्यामध्ये लोकगीताचा बादशाह चंदन कांबळे हे आळंदी पुण्याहून येणार आहेत। तसेच गायत्री शेलार या जुन्नर पुण्याहून येणार आहेत। तसेच MTV हॉस्टेल जो रॅपर आहे विपिन तातड तो अमरावतीहून आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत। तसेच ट्रेंडिंग स्टार सोनाली सोनावणे या डोंबिवलीवरून आपल्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत। तसेच म्युझिकल इव्हेंट स्टार शिरीष कांबळे हे नवी मुंबईवरून आपल्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत। तसेच भीमशाहीर निवेदक हर्षल कांबळे हे नालासोपाऱ्यावरून आपल्या कार्यक्रमामध्ये निवेदक म्हणून येणार आहेत। आणि या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण हे साताऱ्यावरून जी आपली अभिनेत्री आहे नृत्याची अप्सरा माधुरी पवार या साताऱ्यावरून आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या नृत्याचं सादरीकरण करणार आहे। हे आपलं 12वे वर्ष आहे, तर हा भीमरत्न पुरस्कार देण्यासाठी तुम्ही त्याची पारख कशी करतात? आमची एक टीम आहे। त्या टीमच्या माध्यमातून आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण ते आपले सन्मानार्थी आहेत पुरस्कारात निवडतो। जो पुरस्कार आपण देताना आम्ही एक आमची गरिमा राखलेली आहे की हा पुरस्कार विश्वरत्न राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असल्यामुळे हा पुरस्कार देताना आम्ही कोणत्याही सरकार मूर्तीकडून एकही रुपया घेत नाही। आज आपण बघतोय गल्ली बोळामध्ये आयलाना फराणाच्या नावावरती पुरस्कार दिले जातात, ते पुरस्कार विकले जातात आणि त्यांना मोठे मोठे मीडिया हे त्यांनी मॅनेज करून पुरस्कार त्यांचे दाखवले जातात। पण आमचा हा पुरस्कार आमच्या बापाच्या नावाने असल्याने, विश्वरत्नाच्या नावाने असल्याने हा पुरस्कार आम्ही जो या पुरस्कारासाठी योग्य आहे आम्ही त्यांनाच हा पुरस्कार देतो। आणि हा पुरस्कार देताना आम्हाला लॉर्ड बुद्ध चॅनलचे खूप मोठे सहकार्य असतं, त्यांचं लाईव्ह त्यांचं प्रक्षेपण असतं। त्यामुळे आमचा हा कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये प्रसारित होतो। शनिवार दिनांक आमचा हा कार्यक्रम शनिवार दिनांक 9 मे रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत। कुठे? आणि हा कार्यक्रमाचे ठिकाण आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई 71 या ठिकाणी आहे। मी समस्त असणाऱ्या भीमसैनिकांना किंवा बहुजन वर्गांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये यावे आणि या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा, शोभा वाढवावी। आणि तुम्हाला एक नम्र विनंती करतो की मागच्या वेळेस आपण थोडं उशिरा आला किंवा आपण थोडं लेट आला, त्यामुळे आपल्याला बसण्याची सोय आपल्या महिलांना भगिनी झाली नाही। त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण या कार्यक्रमा ठिकाणी बरोबर 6 वाजता येऊन आपली जागा निश्चित करावी, जेणेकरून आम्हालाही आपली सेवा करण्याचा किंवा आपल्याला आपल्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी करून घेण्याचा आम्हाला आपापलं सहकार्य मिळेल।